नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज जाणार आहोत रामदरा टेम्पल म्हणजे रामदरा मंदिर बघण्यासाठी। तर हे मंदिर आपल्या लोणी काळभोर च्या परिसरामध्ये आहे। मी सुद्धा पहिल्यांदा जात आहे तिथे। तर हे मंदिर बघण्यासाठी आपण आज सकाळी लवकर म्हणजे 5:15 वाजता मी आता उठलेलो आहे। ह्याच दरम्यान ह्याच वेळेत जाणार आहे, कारण सकाळ सकाळी चांगले व्हिडिओज येतात आणि आपल्या चॅनलवरती चांगले व्हिडिओज बघण्यासाठी आपण इतक्या लवकर उठून चाललो आहोत। वेळ लवकरात लवकर आपण निघणार आहोत। आपली पॅकिंग सगळी झालेली आहे। आत्ता फक्त आपल्याला जायचं आहे आणि तिथल्या चांगल्या व्हिडिओज आणि थोडाफार इतिहास आपल्याला या चॅनल माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला, भरपूर मस्त व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या। धन्यवाद। आपण फुरसुंगी गावात आहोत आणि फुरसुंगी गावामध्ये शंभू महादेवाचं मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे। जातानाच आपल्याला हे फुरसुंगी गावामध्ये आपल्या गावठाणामध्ये आपल्याला हे मंदिर लागतं। तर हे जाताना आपल्याला मंदिर बघायला मिळाले, पण आपण आत्ता या मंदिराला भेट देण्यासाठी येणार नाही आहे। आपण नंतर या मंदिरावरती एक संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत। तर आता आपल्याला ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे रामदरा मंदिराकडे। पुण्यापासून 26 किलोमीटरवर पुण्याहून सोलापूर मार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता गेला आहे। या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर आणि स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि PMPLच्या बसही मिळू शकतात। बस न आल्यास रामदऱ्याकडे रिक्षाने जावं लागतं। शक्यतो तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा विचार करा आणि या मंदिराला भेट देऊ शकता। मंडळी, आज 22 जानेवारी आहे। हा दिवस खूप लक्षात राहण्यासारखा आहे, कारण आज म्हणजे ह्याच दिवशी 2024 म्हणजे 22 जानेवारी 2024 ह्याच दिवशी अयोध्येमध्ये राम जन्मभूमीचे म्हणजेच राम जन्मभूमीतील मंदिराचे उद्घाटन होत आहे। हे उद्घाटन होत असतानाच आज आपण रामदरा मंदिराची माहिती घेणार आहोत। त्याचसोबत रामदरा मंदिराविषयी ही चित्रफित तुमच्या समोर आणण्यासाठी मला आज खूप आनंद झालेला आहे। तर मंडळी, आपण एक छोटासा इतिहास या मंदिराविषयी जाणून घेऊया। प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचे याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं। मंडळी, तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक 1008 देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांनी गेल्या 60 वर्षांपूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केलेले आहे। तेव्हापासून तेथे रामनवमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। सुरुवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कोणी जायचे नाही। धुंदीबाबांच्या वास्तव्याने येथे भाविकांचे येणे जाणे चालू झाले। धुंदीबाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले। या मंदिरात शिवलिंग व श्रीरामाची स्थापना केली, ट्रस्टची स्थापना केली। त्यानंतर देवस्थानाच्या नावावर 35 एकर शेती घेऊन तेथे शेतीचे उत्पन्न घेऊन भाविकांच्या नित्यप्रसादाची सोय केलेली आहे। नंदी मंडप, 24 खांबांचं सभा मंडप व गाभारा अशी मंदिरांची रचना आहे। सभा मंडपात अनेक शिल्पचित्र, यज्ञकुंड व धुंदीबाबांची संगमरवरी मूर्ती आहे। गाभाऱ्यात शिवलिंग, राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत व दत्त महाराजांची स्थापना केलेली आहे। मंडळी, या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितले जातं। शिवकालात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली आहे। त्यानंतर थेट 1970 मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला। मंदिरात महादेवाची पिंड आहे। हे मूळचं महादेवाचं मंदिर, तथापि सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली।
महंत श्री 1008 श्री देवपुरी महाराज म्हणजे धुंदी बाबा यांची आपल्याला समाधी इथे बघायला मिळते. मला शब्दात सांगू शकत नाही माझा आनंद, कारण आपण एवढे सकाळी का आलो आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे हे मंदिर आहे. आणि सकाळी एवढं छान मंदिर दिसतंय ना, ते तुम्हाला 2च मिनटं दाखवतोय. मंडळी, निसर्गाने वेढलेला हा परिसर अत्यंत विलोभनीय आहे. दर्शनासाठी आलेले भाविक इथे कचरा करत नाहीत, उलट इथे स्वच्छता कशी राहील याची ते काळजी घेतात. मंदिराच्या सभोवताली असलेली पाण्याची तळे, शांत पाणी आणि या तळ्यात मंदिराचे दिसणारे प्रतिबिंब डोळ्यांना सुखावणारे आहे. स्वर्गाची अनुभूती म्हणजे हीच की काय असे वाटते. कोणत्याही मंदिरात आपण मनशांती, प्रसन्न वातावरण यासाठी जातो, सकारात्मकतेसाठी जातो. हे सर्व काही या परिसराला व रामदरा मंदिराला लागू होते. तर मंडळी, रामदरा मंदिराची चित्रपट आता इथे संपत आहे. तर अशाच चित्रपट पाहण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तसेच आपलं इंस्टाग्राम ऋषी शेलार या हँडलला तुम्ही जाऊन नक्कीच भेट देऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद.